नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आणि मी इथे आलेली होती माझ्या घरी म्हणजेच मोर्शीला. आणि सगळे मिनी व्लॉग्स थोडेफार लेट होत आहे. तर हा व्लॉग 25 मार्चचा आहे. आणि इथे तेव्हा सिलेंडरचा तुटवडा भरपूर चालू होता आणि आमच्या घराजवळच गॅस एजन्सी असल्यामुळे तिथे भरपूर सकाळपासून लाईन होती. आणि इथे घरी आल्यावर एकदम मस्त मज्जा चालवली होती. सगळ्यात आधी छान मोसंबी खाल्ल्या आणि मग त्याच्यानंतर नाश्त्यात मम्मीनी गरम गरम उपमा बनवलेला होता. आणि मग कच्च्या कैरीचं पन्ह सरबत पण म्हणू शकतो ते पण बनवलेलं होतं. आणि मस्तपैकी फेवरेट भेंडीची भाजी बनवलेली होती. आणि मग दुपारी अशी मम्मीची जायची तयारी झालेली होती. ती आणि तिच्या फ्रेंड्सचा ग्रुप असा छान गोवा फिरायला चाललेला होता. सगळ्या लेडीज गँग 3 ते 4 दिवसासाठी. तर इथे त्यांची तेच सामान ठेवणं, गाडीची पूजा वगैरे सगळं सगळं चाललेलं होतं. आणि मग छान अशा प्रकारे त्यांची ट्रिप चालू झालेली होती. बढियापैकी त्यांचा एन्जॉय चाललेला होता आणि खूप अशी छान मजा आलेली होती. आणि मग घरी काय मस्त मीच होती आणि माझाच राज चाललेला होता. आणि मग इथे जे काही मागच्या ट्रिपवरचे ते फ्रीज मॅग्नेट्स वगैरे आणलेले होते, तर ते होते की ते मलाच लावायचे आहे म्हणून ते लावले नव्हते कोणी आतापर्यंत घरी. म्हणून मग मी छान फ्रीज मॅग्नेट्स लावले. आणि तीही माझी क्यूटशी भाची आहे गौरई. आणि मग मी दरवेळेस येते तर मी तिचा लाड करायला जाते रोज. खूप गोंडस असं बाळ आहे आमचं चिमुकलं छोटंसं. आणि खूप क्यूट अशी हसते. खूप मज्जा येते तिच्यासोबत खेळायला आणि तिला मस्ती म्हणजे मस्तीच पाहिजे असते. आणि मग सायंकाळी असंच थोडासा फेरफटका फिरायला गेलेलो होतो मी आणि पप्पाजी. आणि मग आता उन्हाळा चालू झालेला आहे, तर उसाच्या रसाचा सीझन आलेला आहे, लस्सीचा सीझन आलेला आहे आणि आपला गोला आईस्क्रीम परत आलेला आहे. तसं तर हे सगळं काही आता वर्षभरही भेटतं, पण उन्हाळ्यात जास्त चांगली मजा येते. जरा तब्येतही बरी नव्हती, ऊन वगैरे पण लागली होती, तर त्याच्यामुळे मस्तपैकी छान 2 ग्लास उसाचा रस पिलेला आहे. छान त्यावर असं जलजिरा पावडर वगैरे टाकून. आणि हे खूप छान होतं. म्हणजे इथे तो ऊस परत परत नव्हता टाकल्या जात, एकदाच टाकलेला, म्हणजे नॅचरल ऑर्गॅनिक चांगलं होतं. आणि मग इथे आलेलं होतं आम्ही 0 पॉईंटला, कारण आम्हाला सहद घ्यायचं होतं. आणि इथे खूप प्युअर आणि ऑर्गॅनिक आणि 100% नॅचरल सहद मिळतं, विदाऊट एनी मिक्सिंग अँड ऑल. तर मग इथे आम्ही सहद घेऊन परत निघालेलो होतो. आणि मग मागल्या काही दिवसात असंही झालेलं होतं की पेट्रोलची पण टंचाई येणार आहे, तर मग त्यामुळे आमच्या इथे पेट्रोल पंपला पण भरपूर गर्दी होती.